जगभरात खळबळ उडवणारं जेफ्री एप्स्टाईन प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आले। अमेरिकेतील श्रीमंत फायनान्सर म्हणून ओळख असलेल्या जेफ्री एप्स्टाईनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि मानव तस्करीचे गंभीर आरोप होते। त्यात जी नावं समोर आली आहेत ते ऐकून जगभरातील अनेक बडे लोक अडचणीत आलेत। अनेकांच्या अब्रूची लखतर ही वेशीवर आली आहेत। त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून ते बिल गेट्स सारख्या लोकांचे संबंध पुढे आल्याने एकच खळबळ माजली आहे। आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। एक सुंदर आयलँड, त्यावरही एक आलिशान बंगला, त्याच्या बाजूला छोटे छोटे व्हिला। आकाशात पहा तर हा सुंदर नजारा। मात्र त्या बंगल्या आणि त्या व्हिलांमध्ये जे घडलं त्याच्या भयानक खुणा आजही जगाला हादरवून सोडताय। कारण जेफ्री या बंगल्यात बड्या व्यक्तींच्या मसाजच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलींना बोलावून घ्यायचा आणि त्यांचा देहव्यापार करायचा। अनेक बड्या लोकांचे फाजील शौक यात पूर्ण केले जायचे। त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे प्रिन्स बिल गेट्स, स्टीफन हॉकिन्स अशी धक्कादायक नावं समोर आली आणि एकच खळबळ उडाली। आता जेफ्री एप्स्टाईन नेमका होता तरी कोण तेच आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अमेरिकेतील श्रीमंत फायनान्सर, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करी नेटवर्क चालवणारा आरोपी। 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला। मात्र अधिकृत अहवालानुसार हा मृत्यू नसून ही आत्महत्या असल्याचं सामन्यात आलं। तर या रहस्यमय मृत्यूबाबत अनेक शंका आहेत। एप्स्टाईन फाईल म्हणजे जेफ्री एप्स्टाईन याच्याशी संबंधित तपास, कोर्ट केस, साक्षी, संपर्क यादी, फ्लाईट लॉग्स, ईमेल्स आणि इतर कागदपत्रांचा मोठा संग्रह। हा दस्तऐवज विविध कोर्ट केस आणि तपासांमधून बाहेर आलाय। अनेक राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांची नावं, संपर्क आणि ओळखीच्या स्वरूपात एप्स्टाईन फाईलमध्येही दिसली आणि त्यावरून भारताच्या राजकारणात काही आरोप सुरू झाले। मात्र याबद्दल थेट अजूनही कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये। एप्स्टाईनवर 14 ते 17 वयोगटातील मुलींना पैशांचं आमिष दाखवून किंवा नोकरीच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला होता। या मुलींना मसाजच्या नावाखाली बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा दावा अनेक पीडितांनी केला होता। तपासात असंही समोर आलंय की एप्स्टाईनने एक मोठं नेटवर्क उभं केलं होतं। या नेटवर्कच्या माध्यमातून प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तीशी त्याचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। सन 2008 मध्ये फ्लोरिडामध्ये एप्स्टाईन विरोधात पहिली मोठी केस दाखल झाली होती। त्यामुळे त्याने सरकारी वकिलांशी करार करत कमी शिक्षा भोगली होती। मात्र या निर्णयावर त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता। यानंतर 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एप्स्टाईनला पुन्हा अटक करण्यात आली। यावेळी मानव तस्करी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते। अनेक नवीन पीडित महिलांनी पुढे येत हे धक्कादायक खुलासे केले होते। दरम्यान ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील तुरुंगात एप्स्टाईन मृत अवस्थेत आढळून आला। अधिकृत अहवालानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं सांगण्यात आलं। मात्र त्या मृत्यूभोवती अनेक संशय आणि चर्चाही निर्माण झाल्या। एप्स्टाईन जर यात जिवंत नसला तरी त्याच्या मृत्यूनंतरची ही फाईल अजूनही अनेकांची झोप उडवतीये, अनेकांना धडकी भरवतीये। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।